पालक मंत्री पद के लिए मुख्यमंत्री और उप मुख्यमंत्री फैसला लेंगे, लेकिन जिले के पालक मंत्री पद शिवसेना के पास रहेगा, ऐसा खासदार संदीपान भुमरे इन्होंने कहा है। बैठक झाली, बैठकीत काय मुद्दे होते, काय चर्चा? दिशा समितीची एक महत्वाची कमिटी समिती तर आज अनेक निर्णय झालेले, मग त्यामध्ये पंतप्रधान आवास असन, शहराचा पाणी पुरवठा असन, प्रधानमंत्री सडक योजना असन, अशा अनेक योजना, त्या योजनेचा आढावा घेतला। त्यामध्ये सोलार योजना असन, असे अनेक जे विषय, ते विषयाला आज मान्यता दिलेली आणि जे कामं अपूर्ण आहे ते कामं कसे पूर्ण होतील याच्यासाठी आज मीटिंगमध्ये सूचना दिली। प्रशांत भाऊ म्हणाले की अनेक अधिकारी कामं करत नाही, त्यामुळे योजनांचा हे झालं। आता प्रशांत बाबूंना अनेक विषय मांडलेले, त्या विषयामध्ये त्यांनी ज्या काही सूचना केल्या त्या सूचनेची अधिकाऱ्यांनी दखल घेतली आणि कामं लवकर कसे मार्गी लागतील त्यासाठी ते प्रयत्न केले। अंगणवाड्यांचा देखील मुद्दा होता, त्याच्यामध्ये अंगणवाड्यांचे कामं जे उघड्यावर अंगणवाड्या भरल्या जातात, त्या उघड्यावर ज्या अंगणवाड्या भरत्या तर तिथं त्या इमारती असल्या पाहिजे, त्याला निधी मिळाला पाहिजे, त्याच्यासाठी त्यांनी विषय मांडले। दुसरा प्रश्न असा की पालकमंत्री पदाची चर्चा होते, संजय शिरसाट वारंवार म्हणतात की आमच्याकडे आणि भाजपने देखील दावा केलाय की आता पालकमंत्री पद आम्हाला मिळालं पाहिजे। हा निर्णय माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी निर्णय घेतला। पण भाजपकडे राहील की शिंदे गटाकडे राहील? मी काय सांगतो, हा अधिकार त्यांना आहे आणि पहिल्यापासून संभाजीनगर जिल्हा हा शिवसेनेकडे आहे, मला वाटतं शिवसेनेकडे। मनपाचे काही टेंडर आहे ज्यामध्ये फक्त मीटच दाटत कामच कोणते होते आणि काम होतील नाही, कोणतं काम नाही झालं ते सांगा, कामं होत नाही असे कसे? शहरात अनेक कामं चालू आहे, काम कोणतं झालं नाही ते सांगा, कामं चालू आहे शहरात। मला वाटतं जी श्रीकांत साहेब आल्यापासून, आयुक्त आल्यापासून अनेक कामं सुरू आहेत शहरात, आणि जर कोणाचं राहिलं असेल तर निश्चित जे काही कोणाचे कामं असतील ते कामं आपण निश्चित मार्गी लावू।